नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये छत्रपती हायस्कूल या हायस्कूलमध्ये आलेलो आहोत। या हायस्कूलची निर्मिती कशी झाली, नेमकं संकल्पना काय होती, या सर्व गोष्टीवर आपण या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत। या शाळेचे संस्थापक अध्यक्ष, संस्थापक सेक्रेटरी आणि याचे शाळेत मुख्याध्यापक असणारे MD देशमुख सर, की जी जिल्ह्याला परिचित आहेत, महाराष्ट्राला परिचित आहेत। फुले शाहू आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषाच्या विचारानं चालणारं हे नेतृत्व आपल्या धाराशिव शहरामध्ये आहे। आणि हे समजून घेण्यासाठी MD देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत। या शाळेच्या विषयावर, आपल्या धाराशिवच्या शहराच्या विषयावर आणि आपली त्या काळची परिस्थिती कशी होती, या सगळ्या गोष्टीवर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहेत। आणि या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला तो आदर्श मिळणार आहे। आणि तो आदर्श मिळवण्यासाठी मी आज छत्रपती शिवाजी हायस्कूल या हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष, संस्थापक सेक्रेटरी, मुख्याध्यापक MD देशमुख सर यांच्यासोबत आहे। आपण त्यांना विचारूया की नेमकं शाळेची उत्पत्ती कशी झाली, निर्मिती कशी झाली, हे आपण सर्व विचारणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपल्या शाळेची निर्मिती करण्याचा संकल्प तुमच्या मनात जो आला, तो काळ कसा होता, परिस्थिती काय होती आणि तुमच्या मनामध्ये हे स्वप्न कसं निर्माण झालं? मी या धाराशिवच्या मातीशी एकरूप झालेलो होतो। या धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती अशी होती, शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता। बरं, जे शेतीवर अवलंबून असलेला हा जिल्हा आणि विशेषतः कोरडवाहू, त्यामुळं जगण्याची साधनं औद्योगिकदृष्ट्याही कुठली स्थापित झालेली नव्हती। त्यामुळं शिक्षण हे एकच रोजीरोटीचं साधन होतं। त्यामुळं शिक्षण व्यवस्था ह्या गुणवत्तापूर्ण असाव्यात, संस्कारासहित असाव्यात, ही माझी गुरुजी झाल्यापासूनची धारणा होती। मी 1965 पासून भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो। 1978 साली मला थोडासा एक असा विचार सारखा येत राहिला की आपण स्वतंत्रपणे काम करण्याची आपल्याला संधी मिळावी। आपल्या संकल्पना, आपले उपक्रम आपल्याला मुक्तपणे राबवून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या निमित्तानं आपल्याला वाव असावा, हे विचार मनात सुरू झाले।
जे कोणाला आपल्याला नावं ठेवायचं नाही, परंतु त्यावेळची भोसले हायस्कूलची जी परिस्थिती होती ती थोडीशी गुंतागुंतीची झालेली होती. बर बर. त्यामुळं माझं गुरुजी पण जे मला मुक्तपणे चालवता येत नव्हतं. बर. मुस्कटदाबी होत होती का? मुस्कटदाबी असं काही म्हणता येणार नाही, परंतु मतभेद निर्माण झाल्यामुळं, संस्था पातळीवरूनच मतभेद निर्माण झाल्यामुळं त्याचे परिणाम शाळेपर्यंत पोचलेले होते. जे तुमच्या शालेय जीवनामध्ये जे मुख्याध्यापक होतात है ना, त्या काळामध्ये कोणत्या वर्षामध्ये हे गुंतागुंतीचे पेच निर्माण झाले? तसे गुंतागुंतीचे पेच विचारात घेण्यापेक्षा तिथं जे मतभेद निर्माण झालेले होते त्या मतभेदामुळं गुदमरल्यासारखं होत होतं काम करताना. बर बर बर. आणि हे वरिष्ठ पातळीवरूनच मतभेद खाली झिरपत आलेले होते. बर. या परिस्थितीमध्ये आपण इथं राहण्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे कुठं जे काम जे करता आलं तर अधिक चांगलं राहील. आणि माझ्या शिक्षकी पेशाला आणि या समाजातील विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना यथायोग्य न्याय देण्याच्या भूमिकेनं मला जे काम केलं पाहिजे आणि त्यासाठी मुक्तता हवी. आणि मुक्तता स्वीकारून आपण जर गेलो तर निश्चितपणे या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण निर्माण केलेल्या शाळेतून गुणवत्तेनं संस्कारानं मुलं उभी करू शकतो आपण, असा मला विश्वास होता. मग ही संस्था स्थापन करण्याच्या अगोदर तुम्ही भोसले हायस्कूलमध्ये होता? भोसले हायस्कूलमध्ये होतो. मुख्याध्यापक होतात? नाही, शिक्षक होतो. मग तिथं स्वइच्छा पेन्शन घेऊन बाहेर आलात का नोकरी पूर्ण करून बाहेर आलात? नाही, नोकरी तर पूर्ण झालेलीच नव्हती. स्वेच्छा म्हणजे पेन्शन घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. पूर्ण झाली होती का नव्हती? नव्हतीच. म्हणजे साधारणपणे 15 वर्ष, साधारणपणे 1 वर्ष लिपिक आणि 14 वर्ष शिक्षक म्हणून मी तिथं काम केलेलं. मध्यंतरी सोडली का नोकरी? मध्यंतरीच सोडली. आणि सोडल्यानंतर ही शाळा उभी केली. बरं. कधी स्थापना आहे शाळेची? या शाळेची स्थापना जे 78 साली मी संस्था रजिस्टर केली अगोदर. बरं. शिक्षण संस्था रजिस्टर केली. राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने आपण संस्था अगोदर जे रजिस्टर केले. बरं. या संस्थेचा मी संकल्पक सचिव. बरं बरं. संस्था निर्माण केल्यानंतर शाळेसाठी अधिकृतपणे परवानगी मागता येत होती. बरं बरं. संस्था म्हणजे जर नसेल तर शाळा काढताच येणार नव्हते. बरं. म्हणून संस्था रजिस्टर करून घेतली अगोदर आणि त्यानंतर मग शाळेसाठीचा प्रस्ताव गव्हर्मेंटकडे जायला जे अडचण नव्हती. म्हणून मग आता शाळा काढायची या भूमिकेनं जे विचार करत राहिलो, त्यासाठी म्हणून सुरुवातीला कुठं शाळा काढायची हा विचार चालूच होता. परांडा हा एक असा त्यावेळचा जे तालुका होता की तिथं शिक्षणाचा बराचसा अभाव होता. बरं. शिक्षण संस्था नव्हत्या, खाजगी शिक्षण संस्था नव्हत्या, जिल्हा परिषदेच्या ठराविक शाळा होत्या. त्यामुळं आपण मग ह्या जिथं गरज आहे तिथंच आपण म्हणजे जाऊया या भूमिकेनं मी आणि माझे कलिग भोसले हायस्कूलमध्ये माझ्यासोबत काम करणारे MG देशपांडे सर, आम्ही दोघं जे परांड्याला गेलो. वसंतराव पाटील तिथं जे माजी सभापती होते पंचायत समितीचे, त्यांच्या वाड्यात आम्ही थांबलो. तिथं सर्व चर्चा केली. त्याने ते जागाही द्यायचं मान्य केलं, शाळा काढा, आम्ही सहकार्य करू असंही सांगितलं. आणि बॉडी कशी असेल, पदाधिकारी कोण असतील, या संबंधातल्या चर्चा बऱ्याचशा झाल्या. आणि त्यानंतर एक अनुभवाला असं आलं की आत्ताच निर्मितीच्या अगोदरच तू नको मी नको, या पदावर हे पद पाहिजे ते पद पाहिजे, ही भूमिका जर तिथल्या स्थानिकांची होत असेल तर आपल्याला इथं काम करणं अडचणीचं होईल. बरोबर. म्हणून जे
त्यानं नमस्कार केला आणि आम्ही उठलो. बरं पुन्हा आपण बसूया एवढंच सांगितलं आणि तिथून निघून आलो. बरोबर. पण शाळा आता काढायची तर ठरलेलं आहे, आपलं काढलीच पाहिजे या भूमिकेत होतोच. आता माघार नाही. स्वतंत्रपणे शिक्षण व्यवस्थेत आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे हा विचार पक्का झाला होता. बरोबर. आणि म्हणून मग इथं आल्यानंतर काही दिवस गेले. कुठं काढायची काय करायचे हा प्रश्न जो होता त्या निमित्तानं जे विचार करत होतो, आपल्या शाळा खात्याकडे शिक्षण विभागाकडे मास्टर प्लॅन असायचा. बरं. कुठं गरज आहे शाळेची ती ठिकाणं दाखवलेली असायची. कुठं काढता येईल हे निश्चित केलेलं असायचं गव्हर्नमेंटनं. त्याला जे मास्टर प्लॅन असं म्हटलं जायचं. हा मास्टर प्लॅन एकदा बघून घेऊया म्हणून शिक्षण खात्यात गेलो आणि मास्टर प्लॅन जो समोर घेतला बघत राहिलो. त्याच्यामध्ये उस्मानाबाद सध्याचं धाराशिव होतं. मास्टर प्लॅनमध्ये नोंद होती त्याची. म्हणजे इथं शाळा निघायला पाहिजे असं गव्हर्नमेंटचं धोरण होतं. म्हटल्यानंतर आता आपण इथंच जन्म म्हणजे काढायचं आहे आणि काढला आहे आत्तापर्यंत. विद्यार्थी तसेच माझी नाळ या तालुक्याशी जोडलेली होती, धाराशिव जिल्ह्याशी जोडलेलीच होती. त्यानंतर गुरुजी म्हणूनही मी इथंच काम करत राहिलो होतो. बरं. त्यामुळं आपल्याला अधिक सोयीचं धाराशिवच राहील, उस्मानाबादच राहील या विचारानं मग इथं शाळा काढण्याच्या निमित्तानं माझे प्रयत्न सुरू झाले. आणि मग त्यानंतर रजिस्ट्रेशन होत आलं संस्थेचं रजिस्ट्रेशन करत असताना एक माझी अडचण अशी झाली होती. मी घटना तयार केली संस्थेची. संचालक मंडळाचा प्रश्न होता. संचालक मंडळ कुठलं असावं, कोण असावेत हा प्रश्न होता. मी उद्धवरावदादांच्या सहवासात वाढलो घडलो. नरसिंगरावदादांच्या सहवासात म्हणजे काटेकर देशमुखांच्या सहवासात वाढलो घडलो. बरोबर. त्यामुळं ती वडीलधारी माणसं माझ्यासाठी श्रद्धास्थानीच होती. म्हटलं यांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजेच आहे म्हणून संचालक मंडळावर ते आले तर अधिक बरं होईल. होय होय. या विचारानं या दोघांशी संपर्क केला. बरं. उद्धवरावदादांनी सुरुवातीला नकार दिला. बरं. उद्धवरावदादांची भूमिका त्यावेळेला अशी राहिली की तुझी काही अडचण होती का भोसले हायस्कूलला तर सांग, काय होईल ते सर्व विषय संपवता येतील. पण हे खूळ काय काढलं आहे. बरोबर. शाळा काढायचं खूळ काय काढलं आहे. उद्धवरावदादा. सहकार संस्था आणि शिक्षण संस्था भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत. होय, त्यांनी बोलले. आणि म्हणून म्हणजे हा विचारही करू नकोस. तरीही मी असं म्हणून गेलो दादाशी. दादा माझे एकतरी काका होते, मावशीचे मिस्टर. बरं. मी त्या घरातून वाढलो होतो शिक्षण घेत असताना. बरोबर. आणि शिक्षक म्हणून काम करत असताना त्यावेळेला आमदाराला PA नव्हते. होय. त्या काळात. मग माझी शाळा सुटल्यानंतर उद्धवरावदादांचं जे कोणी अडले नडलेले शेतकरी, शेतमजूर किंवा अन्य कोणी जे ग्रामीण भागातले लोक यायचे काम घेऊन, त्यावेळेला दादा मला कधी त्यांच्यासाठी पत्र द्यायला सांगायचे ज्या अधिकाऱ्याकडे, त्या खात्याकडे. त्यावेळेस दादा आमदार होते का. आमदार होते. बरं. म्हणजे त्यावेळेला खासदार होते. का. त्याच्या अगोदरचा काळ. बरं. 62 ते 67. मग 62 ते 67 ह्या काळामध्ये दादा कोण होते, आमदार होते का खासदार. आमदार होते आणि विरोधी पक्ष नेता होते. बरं. त्यामुळे त्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर सोबत असायचो. म्हणजे PAचंच काम PA म्हणून काम करायचं. बरं. आणि कधी मग कार्यालयाला जायचाही प्रसंग यायचा. काही वेळेला ते म्हणायचे की ह्याला नुसतं पत्र देऊन तू चालत नाही, तुला बरोबर जायला लागेल त्यांचे. बरं. त्यामुळं मला मग त्या कार्यालयाला जे कुठलं संबंधित कार्यालय तिथपर्यंतही जायला लागायचं. असं हे काम करत होतो. शेतकरी कामगार पक्षातून होते का कम्युनिस्ट काय. शेतकरी कामगार पक्ष. बरं. शेतकरी कामगार पक्षाचे होते. त्यामुळं जे मी मुक्तपणानं दडपण न घेता उद्धवरावदादाशी बोलू शकत होतो. बरं. जे सहवासामुळं, जे नातं म्हणून नाही,
विचाराचं नातंही कसे होतं. कसे तयार कसे झाले, संस्था कशी स्थापन झाली? त्याने सांगितलं की हे विचार करू नकोस. हां. मलाही माहीत होतं उद्धवराव दादांचे मेहुणे काटीकर नरसिंगराव दादा, नरसिंहराव दादा आडनाव काय होतं? नरसिंगराव देशमुख बर. हां. काटीकर वकील साहेब, हं. म्हणजे ते यांचे गुरु होते. दादांचे. हां, उद्धवराव दादांचे गुरु होते. मेहुणे तर होतेच, बर बर. बहिणीचे मिस्टर तर होतेच, पण गुरु होते. कारण उद्धवराव दादांचं शिक्षण काही काळासाठी त्यांच्या घरात झालं होतं, नरसिंगराव दादांचे, आणि गुरुस्थानी ते मानत होते. बरोबर. आणि हे मला माहीत होतं. होय होय होय. अंतिम शब्द म्हणजे ते मान्य करणार. कोणाचा मान्य करतात ते नरसिंगराव. नरसिंगराव दादांचा. करेक्ट. म्हणून मी नरसिंगराव दादाकडे गेलो हां. आणि दादाला म्हटलं की असं माझे प्लॅन सर्व सांगितलं. शाळा काढण्याच्या निमित्तानं माझा विचार सांगितला. म्हटले करा, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही उद्धवराव दादा संचालक पाहिजेत आणि तुमच्या विचारानं तुम्ही जे संचालक जे निवडाल ते मला मान्य. ते मला मान्य असतील. बरोबर. मी माझ्या मतानं संचालक निवडणारच नाही. बरोबर. तुम्ही सांगाल ते मान्य असेल मला. बरोबर. पण दादा काही तयार नाहीत, उद्धवराव दादा तयार नाहीत. हां. असं आहे का? म्हटले बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करत राहा, बघू आपण. बरोबर बरोबर. मी बोलेन. हां. आणि मग मी निश्चिंत झालो. मी बोलेन म्हटल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा अजून म्हणजे मी दादाकडे गेलो आणि सांगितलं की सर्व घटना तयार झाली, हां. रजिस्ट्रेशनसाठी पाठवायला लागेल हां. आणि संचालक मंडळाची यादी तेवढी राहिली. बर बर. संचालक मंडळाची यादी पाहिजे आणि त्या यादीवर तुम्ही तर पाहिजे दोघं, आणि तुमच्या विचारानं कोणी येतील ते. बरं म्हटले. बरं म्हणले का? बरं म्हटले, म्हणजे नरसिंगराव दादा. हां. आणि उद्धवराव दादा ते बोलले. हां. उद्धवराव दादा तयार झाले. वा वा वा. मला एवढंच म्हटले, खूप पुढची मजल गाठली रे तू, हां हां. कर, हां. पण आम्ही कोणीच असणार नाही, हां. तुझं तुलाच करायचं हे लक्षात घे. बर बर बर. मग त्या काळी संस्थापक अध्यक्ष कोण झाले? नरसिंगराव दादा. नरसिंहराव दादा झाले. हां, काटीकर देशमुख. काटीकर म्हणजे प्रथम संस्थापक आता अध्यक्ष. मग आम्ही तिघं बसलो हां. आणि नावं निश्चित केली. हां. नावं निश्चित करताना मी काहीच बोललो नाही, हां. त्या दोघांनीच ठरवली ती. हां. की म्हटले असं करा, म्हटले नरसिंगराव दादा अध्यक्ष असतील हां. या संस्थेचे, हां. उपाध्यक्ष डॉक्टर घोगरे असतील शिवाजीराव. बर बर. हां. ठीक आहे म्हण, हां. म्हणजे सेक्रेटरी, संस्थापक सेक्रेटरी तू असेल, बर बर. तुझं नाव टाक. हां हां. ठीक आहे. हां. मी झालो जे संस्थापक सेक्रेटरी. त्यानंतर दादा म्हटले उद्धवराव दादा माझं संचालक म्हणून टाक. हां. संचालक म्हणून टाकलं. त्यानंतर म्हटले त्र्यंबकराव घुटे वकील आहेत, त्यांचं संचालक म्हणून त्यांचंही नाव घे. ठीक आहे. त्यानंतर म्हटले शिवाजीराव साळुंके दादा, वा. त्यांचं नाव संचालक म्हणून घे. हां. ठीक आहे, तेही घेतलं. त्यानंतर म्हटले माणिकराव म्हणजे खपले दादा, हां. यांचं नाव घे. हां. ठीक आहे, तेही घेतलं. मग झाले का 7 हां. 7 लोक झाले. म्हटले तेवढेच असू दे, वा वा वा. हे संचालक मंडळ असेल. आता माझी कोंडी त्यावेळेला अशी झाली होती, म्हणजे माझा भाऊ, माझ्या पाठचा भाऊ काजळेला शिक्षक होता हायस्कूलला. तो या सर्व कामामध्ये मला मदतीला होता. वा वा. काय नाव त्यांचं? भास्कर. बर. भास्कर. मग ते घटना म्हणजे मिळवणं, घटनेतले तपशील बाकीच्या, मी रागे शिंदेकडे गेलो आणि तिथली मराठवाडा शिक्षण संस्थेची घटना आणली. वा. भोसले हायस्कूलची एक आणली आणि आम्ही दोघं पाहू बसून ते सर्व वाचून काढली, समजून घेतली. त्यातलं काय सोयीचं आहे, काय गैरसोयीचं आहे हे बघितलं आणि आपली स्वतंत्र घटना तयार केली आम्ही दोघा भावांनी मिळून. आता ह्या सर्व कागदपत्र तयार करताना, लिहित असताना तो माझ्याबरोबरच असायचा. आणि त्यानं सहज आमची बॉडी निश्चित करायच्या अगोदर बोलून गेला होता की
मी तुमच्याबरोबरच आहे म्हणजे बॉडीवर असेलच हो 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 हो. असा म्हटला होता तो. हम्म. आणि इथं 7 तर झाले आता आणि 7 बस झाले म्हणले. आता त्यांना घेण्याची आता अडचण. त्याचं कसं आहे, हां मी काही बोललो नाही. मला मर्यादा पाळायच्याच होत्या, मी पाळतच आलो जन्मभर होय ना. या दोघांच्याही मर्यादा. त्यामुळे 7 निश्चित झाले आणि मग रजिस्ट्रेशनला दिलं होती मी शिक्षण संस्था. मग नाव काय द्यायचं असं माझं म्हणजे अगोदरच ठरलं होतं. मी सांगितलं त्यांना, मी म्हटलं राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ असं नाव दिलेलं आहे. हां ठीक आहे म्हणजे चांगली वा, गोष्ट वा. कर. मग घरी गेलो, हे रेकॉर्ड पूर्ण करून दुसऱ्या दिवशी आता रजिस्ट्रेशनला द्यायची न्यास कार्यालयाला. भास्कररावनी बघितलं ते लिहून घेतलेलं वगैरे 7 नावं आणि नाराज झाला तो माझ्यावर. हां हां नाराज झाला. म्हटले माझं नाव येणार नाही असं मला वाटलंच होतं. हां म्हटलं असं नाही बाळ, ही वडीलधारी माणसं आहेत आपली. आता 7च बस म्हटल्यानंतर मी 8वा कसं काय सांगणार. बरोबर. आणि तुला जर वाटतं असं तर म्हटलं उद्धारराव दादा तुझेही काकाच आहेत की, हां जा त्यांच्याकडे बोल. हां पण मी काय करू शकत नाही आता, हां मी सांगू शकत नाही आता. हम्म. तो म्हटला नाही, म्हणले राहू दे काही अडचण नाही, मी जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही म्हणले त्यांच्याशी. बरोबर. आदर होता. मग ते रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शाळा निर्मितीचा प्रश्न आला. मग शाळेचं नाव काय देऊया. माझं दैवत होतं शिवाजीराजे. म्हटलं आपल्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी हायस्कूल. वा वा वा. म्हटलं आता ब्रीदवाक्य काय असेल. दुरिताचे तिमिर जाऊ. दुरिताचे तिमीर जाऊ. तिमिर जाऊ. वा. आणि मग ही सर्व प्रोसेस पूर्ण केली. आणि त्या काळामध्ये खळदकर आबा होते हम्म. उपशिक्षणाधिकारी. हम्म. खळदकर आबा माझ्या कामावर खुश होते. शिक्षक म्हणून माझ्या काम जे पाहिलं होतं त्याने इन्स्पेक्शन वगैरे करत असताना म्हणजे खुश असायचे. आणि त्याने आग्रह, मी मॅट्रिक होऊन STC केली होती आणि STC करून शिक्षक झालो होतो. माझं घर सावकाराने उद्ध्वस्त केलेलं होतं. हम्म. त्यामुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचं मी पोर. माझ्या पाठीमागं 3 बहिणी 3 भाऊ, त्यांची जबाबदारी माझ्यावर होती. ते शिक्षणाला होते, मी माझ्याकडेच आणले होते. सावकाराचं कर्ज होतंच अंगावर. सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच होती. म्हणून मी निर्णय घेतला होता 10वी झाल्या झाल्या नोकरी करायची आपण, त्याशिवाय हे घर तरू शकत नाही. मग रजिस्ट्रेशन कोणत्या वर्षामध्ये झालं. रजिस्ट्रेशन 78 साली संस्थेचं झालं. बर. संस्थेचं. संस्थेचं. आणि शाळेचं आणि नाव? शाळेचं प्रस्ताव पाठवले. म्हणजे 78च्या नंतर हे झालं. हां. तुमचं लहानपण जे आहे ना, लहानपण, तुमचा लहानपणचा एक किस्सा एक मी एकदा ऐकला होता भाषणामध्ये. तुम्ही खूप कोणत्या तरी गावाहून, तुमच्या जन्मगावाहून चालत येत होतात. कोणत्या शाळेत येत होतात, काय भानगड होती ती. भारत विद्यालयाला मी शिकत होतो. मामासाहेब जगदाळ्यांच्या. जगदाळ्यांच्या. कोणत्या गावात. तुमचं जन्मगाव कोणतं आहे. माझं जन्मगाव नरखेड. नरखेड. नरखेड मोहोळ तालुक्यातून. मोहोळ तालुक्यात ते होतं. माझी 9वी झाली माझ्या गावी. म्हणजे 7वी झाल्यानंतर मी जे 8वी नाही म्हणून मला जनावर राखावं लागली. बर. म्हणजे शेतात वडिलाला मदत करावी लागली, बैल बारदाण्याचं काम परिस्थिती करायला. कशी होती घरची. अतिशय वाईट. बर बर. मग त्या नरखेड गावातून तुम्ही मामासाहेब जगदाळे बार्शीला येत होता का. नाही, इथं धाराशिवला त्यांची शाखा भारत होय विद्यालय. होय. मग जे 9वी झाली, पुन्हा शाळा तिथं निघाल्यामुळं पुन्हा 8वी 9वी झाली. 8वी 9वी नंतर 10वी काढलीच नाही त्या संस्थेनं बर. आमच्या गावात. हां. मग पुन्हा शिक्षण बंद पडलं. बरं बरं. मग ते आमच्या मोहोळ तालुक्याचं पिंपरी म्हणून गाव आहे, तिथला टोणपे नावाचा विद्यार्थी आणि मी वर्गमित्र होतो. तिथं बोर्डिंग होतं आमच्या नरखेडला, हायस्कूलचं, न्यू इंग्लिश स्कूलचं. तिथे
त्या बोर्डिंगमध्ये राहून तो शिकत होता. तो माझा वर्गमित्र होता, टोणपे नावाचा. मग टोणपे आणि मी विचार करत राहिलो, आता 90 नंतर आपल्याला शाळा शिकायला मिळत नाही, काय करायचं. आमचं दोघांचं मिळून असं ठरलं की आता शाळा तर शिकलीच पाहिजे, शिकायचंच आपल्याला काही असलं तरी, त्याशिवाय काही विलाज नाही. बरोबर. नाहीतर जे गुराढोराचं जीणच आपल्या नशिबाला आलं. होय ना, होय ना. आजची परिस्थिती आपली कुटुंबाची मग लक्षात ते घेतली. नरखेडहून तुम्ही चालत येत होता का? हो. किती किलोमीटर अंतर आहे? 60 किलोमीटर अंतर चालत. त्याच्यावर त्यावेळेस गाड्या घोड्या काय नव्हत्या. गाड्या जे असा उलटा प्रवास करून जायचं आणि पैसा तर खिशात नव्हता. सोलापूर. असं किती दिवस तुम्ही येणं जाणं करत होता? साधारणपणे एका वर्षातून मला कधी 4 वेळेला कधी 5 वेळेला येता जाता अंतर. चलत यायचं. येता आणि जाता नाही असं धरलं तर 5 वेळेला कधी 4 वेळेला मला चालत यावं लागायचं. सुट्या मिळाली की किती अंतर म्हणलं? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर एका दिवसात जाऊन येत होता? एका दिवसात चालत पळत कसं? नाही, पळत कुठलं आलं, चालतच. अरे बापरे. सांगतो ना, भाऊराव पाटलांच्या कमवा आणि शिकाई म्हणजे योजनेत आपण जे कमवा आणि शिकाई योजनेत जायचं असा निर्णय झाला. मग पाहुण्या रावळ्याकडे समजीकडे फिरलो. आमचे पाहुण्या रावळे सर्व प्रस्थापित, आमचंच घर तेवढं विस्थापित. बर बर बर. म्हणजे ही परिस्थिती होती. त्यामुळं कोणी जात दिली नाही. त्यांच्याकडे शिक्षण संस्था होत्या, शिकायला मला मिळालं असतं त्यांच्याकडे, तरीही मला ते म्हणजे तो योग आला नाही मला. त्याने इथं कितीपर्यंत शिक्षण झालं तुमचं तिथं भारत विद्यालयामध्ये? 9वी आणि 10वी. पुढं म्हणजे 9वी झाल्यानंतर माझ्या आईने सांगितलं मला की तू आता भाऊराव पाटलाकडे जे म्हणतोयस ना, त्यापेक्षा तू असं कर, धाराशिवला जा. तिथं तुझा काका आहे, तो पुढारी आहे, तो मोठ्याचा नाही लहानाचा आहे. हो 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 हो. गरीबाचा काही वारी आहे. तो तुझी व्यवस्था लावेल. तू नात्यातला म्हणून नाही तर गरीब शेतकऱ्याचं पोरग म्हणून विचार करेल. बरोबर. नातं तर तुझं आहेच, तिथं जातो. म्हणून इथं आलो. त्यावेळेला पडले होते 62ला उद्धवराव दादा. लोकांना पडले होते. लोकसभेला पडले होते. बर. तुळशीराम पाटील निवडून आले होते. किती मतानं पडले? नाही, मतानं माहीत नाही, पण पडले होते. 1962ला लोकसभेला पडले. तुळशीराम पाटील निवडून आले गुंजोटीचे खासदार म्हणून, आणि हे पडले. मग याने इरल्याला जायचा निर्णय घेतला. त्यावेळेला वकिली करायचा आग्रह त्यांना धरला होता. लोकांनी पण सांगितलं वकिली मी माझी लोक आता उद्धवराव पडले होते. पडले होते. उद्धवराव दादा इरल्याला जायचा का निर्णय घेतला? त्यांचं मूळ गाव, शेती तिथं. आणि त्यांनी निर्णय घेतला. तर वकील होते, BA-LLB होते, तरीही त्यांनी निर्णय घेतला. त्या काळात BA-LLB होते. पण आता काळापुरतं घालणार नाही. समाजाची सेवा करण्यासाठी मी माझा जन्म. तुम्हाला कशी मदत झाली पण? मग इथं आलो तर ते नव्हते. त्यांचं घरही तिकडं. मी आईनं सांगितल्यानंतर तांबडं फुटायला उठलो आणि जे धाराशिवला चालतच आलो. मी रात्री 9:30च्या दरम्यान आलो. मारवाड गल्लीमध्ये त्यांचं घर होतं. आणि त्यांच्या घरी पोचलो. बाहेर दरवाजाला कुलूप, पाय मोडून आलेले, गळाटून गेलेला आणि कुलूप. आता म्हटलं काय करायचं आपल्याला. आणि कुणाची धाराशिवला ओळख नाही माझी, कुठं थांबायचं. म्हणजे तसंच दरवाजाला धरलो आणि खाली टेकलो. धारा लागल्या डोळ्याला. आता काय करायचं. येतील म्हटलं थोड्या वेळात, कुठं बाहेर गेले असतील तर. 10 वाजले, आलेच नाहीत. मावशी नाही, मुलं नाही तिची. आता काय करायचं. त्यांच्या शेजारी भातागळीकर वकील राहत होते, दत्तात्रय पाटील. काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष होते ते शेजारी राहत होते. यावडीला म्हणजे उद्धवराव यावडीला DN पाटील. आणि जे मग
त्या मातोश्री त्यांची मंडळी भातागळी करताई बाहेर आली आणि मला त्याने पाहिलं. म्हणले, काय रे बाबा इथं कशासाठी बसलं, तू उठ बरं. अरे बापरे. हां. आणि वर्षापूर्वी त्या घराला चोरी झाली होती. हां 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 हां. तो संदर्भही होता. आणि रात्री झाला एक अनोळखी पोर येऊन बसलं आपल्या दारात. होय. माझी अवस्था पाहून पण ते म्हटले, कोण तू, कुठला. मी माझं गाव नाव सांगितलं, इथलं नातंही सांगितलं, उद्धवराव दादांचं मावशीचं नातं सांगितलं. ते त्याने विचारलं ते समजून घेण्यासाठी, माहिती होण्यासाठी नाहीच. त्यांचं विचारणं असं होतं की चौकशी जी अधिकारी करतो त्या पद्धतीची. अरे बापरे. म्हणजे ती चोरी झाल्यामुळं संशय नजरेनेच तुम्हाला पाहिजे. हां, अशा पद्धतीनं ते त्याने विचारलं. माझी माहिती सर्व सांगितल्यावर मात्र म्हणल्या, अरे म्हणले तू यशोदा मावशीचा आहेस काय म्हणले. नरखेड म्हणल्यावर म्हणलं होय. अरे तुझी मावशी आता म्हणजे इरल्याला आहे की म्हणले. आणि इथलं साहित्य घेऊन उद्याला ती संध्याकाळी इथं येईल उद्याला, आणि परवाच्या दिवशी इरल्याला जाईल साहित्य समजा घेऊन. होय होय होय. काय रे बाबा तुझी दशा झाली. म्हणून त्याने घरात घेतलं आणि जे त्यांच्या बैठकीत विश्रांतीला दिलं. बरं बरं. मला आणि तिथून पुन्हा मग मावशी आल्या. मावशीला सांगितलं, कसं काय रे बाबा आलंस. मी म्हटलं शिक्षणासाठी आलो आहे. कशाचं शिकतोयस म्हटले, आता आमच्या घरी इरल्याला. मी म्हटलं मावशी तुमच्या घरी राहायचं म्हणून आलो नाही. तुमच्याकडून काकांच्याकडून कुठं जिथं काही जे व्यवस्था होईल तिथं राहून शिकणार आहे मी. हो हो हो. पण तुमच्या घरी नाही. तुमच्या घरी राहीन असं काही नाही म्हटलं. तुम्ही व्यवस्था लावून द्याल तिथं शिकणार आहे म्हणून आलो आहे मी. आणि आईनं आग्रहानं सांगितलं की तिथंच जा तू. त्यांच्याकडे ताळमेळ नाही लागलं तर बघू काय करायचं. आणि मग त्या दरम्यान मुंडे GP नावाचे भारत विद्यालयाचे शिक्षक जे त्या घरी आले उद्धवराव दादांचे. दुसऱ्याची संध्याकाळी मावशी आली. मावशी आल्यावर मावशीनं चौकशी केली. मावशीनं सांगितलं कसलं शिकतोयस. आम्ही तिथं नाही तर. विषय मिटला तिथंच. रात्र अशीच जागून काढली. आता काय करायचं, आपलं कसं होणार. सकाळी उठून जायचा निर्णय घेतला, जाऊ आता नरखेडला आणि तिथून भाऊराव अण्णांच्याकडे कमवा शिका योजनेत जाऊ. तोपर्यंत GP मुंडे आले आणि ते भक्त होते उद्धवराव दादाचे. ते म्हटले की कोण आहे. मावशीने सांगितलं संदर्भ. मला म्हटले काय करतोयस. मी म्हटलं शिकतोय. असा शिकतोयस का म्हटले. पाहुण्याची गावं फिरून शाळा सुरू झाल्यात. मी 8 जूनच्या दरम्यान आलो होतो इथं. शाळा सुरू झालेल्या होत्या. आणि मग त्यांना मी सांगितलं माझी अशी अडचण झाली म्हणून मोफत शिक्षण जिथं होईल तिथं मला जायचं आहे. मग मावशी म्हटले आता आमचं तर घर नाही, ह्याचं कसं व्हायचं. मग मुंडे सर म्हटले की बाई काळजी करू नका, ह्याची व्यवस्था लावता येईल. आणि मग म्हटले बाबूराव मुंडे जे संभाजीराव मुंडेचे वडील, डॉक्टर मोहन डॉक्टर मुंडे त्यांचे वडील बाबूराव मुंडे, ते वर्षाला 8-9 पोती धान्य त्या बोर्डिंगला देतात. आत्तापर्यंत त्यांनी कुठलंच काम सांगितलेलं नाही. आणि हे ते कुटुंब 56 देत आहे. बरं. भारत विद्यालय 56ला सुरू झालं, 1956ला. बरं. तेव्हापासून देत आहे. 62 सालाला मी आलो होतो इथं. त्यामुळं ते लावून घेतील व्यवस्था. आणि तुमचे पाहुणेच आहेत की ते. आणि मला म्हणले चल रे बाळा म्हणले. मुंडे साहेबांनी घेऊन गेले तुम्हाला. हां, मुंडे सरांनी नेलं आणि बाबाकडे उभं केलं. बाबा म्हणजे बाबूराव मुंडेकडे. म्हणले हे तुमच्या नात्यातलं पोर आहे, अडलेलं आहे, असं झालं आहे.
आणि त्याची व्यवस्था इथं भारत विद्यालयाला लावून घ्यायची आहे. ते म्हणले गाव वगैरे विचारलं, म्हणले अरे तू सासरवाडीचा आहेस आमच्या. म्हणले मलाही कोडं पडलं. मी म्हटलं हे बघ, माझे जे सासरवाडी वडाळा आहे, वडाळ्याचे देशमुखाचे, आणि ते वडाळ्याचे देशमुख आणि नरखेडचे देशमुख भाऊबंद आहेत म्हणले. त्यामुळं तू सासरवाडीचा माझ्या, तुझी व्यवस्था लावून देतो म्हणलं. आणि मुंडे सरला लगेच सांगितलं, तिथल्या हेडमास्टर पाटील आहेत, त्यांना सांगा या पोराची मोफत व्यवस्था बोर्डिंगला करून घ्या, शाळेलाही करून घ्या, आणि व्यवस्था केल्याचं मला निरोप करा. म्हणजे ॲडमिशन झालं तुमचं? झालं. आता मला पुढंच विचारायचं आता की बाहेर उद्धवराव पाटील असतील, नरसिंगराव देशमुख म्हणलो ना, देशमुख साहेब असतील, या सगळ्या छत्रछायाखाली तुम्ही इथं आला. हो. तुम्ही आता ही शाळेचं जे प्रस्थान आहे एवढं मोठं झालं आहे, कोणत्या वर्गापर्यंत शाळा आहे आता ही? आता 12वीपर्यंत आहे. 12वीपर्यंत. म्हणजे हायस्कूल आणि हायस्कूल, प्राथमिक शाळा, हां, माध्यमिक शाळा, बरं. उच्च माध्यमिक शाळा. आता प्राथमिक शाळेला नाव काय तुमच्या? म्हणजे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर उस्मानाबाद. हां. हायस्कूलचं? हायस्कूलचं छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद. आणि आता आणि हायस्कूल आणि 12वी जोडूनच असल्यामुळं म्हणजे छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक. आपल्या शाळेमध्ये खासदार शिकलेत. हो, ओमराजे शिकले आणि आमदारही शिकले. आमदार सुद्धा याच शाळेत या शिकले. शाळेत शिकले. म्हणजे बरेचसे नावाजलेले माणसं या शाळेतून मोठे झालेले आहेत. हो. आता या शाळेला आज तागायत किती वर्ष झाली? 1978. 5 जूनला आम्हाला मान्यता मिळाली. हां 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 5 जून 1979. हां, शाळेची मान्यता 5 जून 1979 साली म्हणजे मिळाली. ते 21 आणि वर्ष आणि 26, म्हणजे जवळजवळ 47 वर्ष. 47. बरं. काय वाटतं सगळ्या शाळा आताची परिस्थिती जी आहे भ्रष्टाचारानं समूळ नष्ट झालेले आहेत. जसे उद्धवदादा म्हणाले होते की शालेय शिक्षणामध्ये भ्रष्टाचार चालणार नाही, तुझ्या डोक्यातलं ही गुळ काढून टाक, पण तरीसुद्धा ही शाळा तुम्ही टिकवली. आजही तुमच्या शाळेमध्ये किलबिलाट आणि तुमचं पाया पडण्यासाठी बारक्या मुलांची गर्दी होती. काय वाटतं ह्या विषयावर? नाही, त्या एक आहे, मी आजोबा गुरुजीचा अनुभव घेतो सध्या. कोणत्या गुरुजीचा? आजोबा गुरुजी. कोणत्या आजोबा गुरुजी? मी स्वतःच आजोबा आहे. अरे वा 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 वा. म्हणजे शेवटचे या विद्यार्थ्याचे तुम्ही आजोबा म्हणून मित्र, आजोबा शेवटचे मित्र, आणि तुम्ही त्या मुलांचे पहिले मित्र आहेत. पहिला मित्र आहे आणि नातं आजोबाचं आहे. आजोबाचं नातं आहे. आज काय वाटतं बाकीच्या शालेय शिक्षणामध्ये आणि आजच्या शिक्षणामध्ये काय फरक वाटते? त्या काळचं शिक्षण आणि आताचं शिक्षण? आताचं शिक्षण व्यापारी कल अधिक आहे. अरे बापरे. शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यापारी कल अधिक आहे. बरोबर. ज्याला सेवाभाव म्हणतो तो सेवाभाव कमी कमी होत चाललेला आहे. बरं बरं. शिक्षण संस्था काढण्याचे जे हेतू होते, हां, ते जनसेवा होती. ती त्या काळामध्ये ती एक जनसेवा होती. आत्ताची व्यवहारवाद आल्यामुळं ते मिळकतीचं केंद्र झालं. बरोबर. सर, आता जनतेला तुम्ही काय आव्हान करणार? आणि आज गोरगरीब शेतकरी असे म्हणजे पिळून काढलं त्यांना संस्था चालकाने, त्याची डोनेशन फीस भरता परेशान, आणि शिक्षण दर्जेदार नसल्यामुळे विद्यार्थी बी कुठं सक्सेस होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? आत्ताची पिढी जी आहे त्या पिढीचा तपास घेतला तर कुठल्याही घरातली मातोश्री ही अशिक्षित नाही. बरोबर. सुशिक्षित आहे. सुशिक्षित आहे. आणि त्यामुळं आपलं मूल उभा करण्याची जबाबदारी जी आहे ती त्यानं आता उचलावी लागेल. खरं आहे. बरोबर. तिनं केवळ शाळेवरच अवलंबून राहू नये असा तो काळ आलेला आहे. ज्याला आपण शिक्षण पद्धती म्हणतो त्या 2 स्वरूपाचे आहेत. एक औपचारिक शिक्षण व्यवस्था आणि दुसरी अनौपचारिक शिक्षण व्यवस्था.
औपचारिक म्हणजे शिक्षण व्यवस्था म्हणजे वर्ग आहेत, खोल्या आहेत, गुरुजी आहे, ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे, पुस्तकं आहेत आणि हे सर्व या पद्धतीनं ज्ञान देण्याचं काम म्हणजे चालवणारी एक व्यवस्था. पण आज तुम्ही त्या व्यवस्थेला म्हणायचं औपचारिक शिक्षण व्यवस्था. दुसरी आहे अनौपचारिक शिक्षण व्यवस्था. ही अनौपचारिक शिक्षण व्यवस्था मुलाच्या जन्मापासूनच सुरू होते आणि तिचा आद्यगुरू कोण असेल तर आई आहे. पण ती आई आता मोबाईलच्या नादामध्ये वाहत चालली, विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायले, आजचं वास्तवचित्र आहे. ह्याच्याबद्दल काय सांगाल? कारण महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची जगाला उद्धारी. तीच जर पाळण्याची दोरी आई मोबाईलमध्ये वाहत चालली असेल आणि लेकरं शिक्षणापासून दूर जात असतील तर तुम्ही काय सांगाल त्या आईला? आईनं वास्तवाचं भान स्वीकारलं पाहिजे. बरोबर. आपली परिस्थिती, आपलं कर्तव्य याचं त्यांना भान पाहिजे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मला कोणी माझा उद्धार करायला, माझी सर्व व्यवस्था लावून द्यायला कुठलाही देवदूत येणार नाही. माझी व्यवस्था मी लावून घ्यायला लागेल. माझ्या समस्या मी सोडवाव्या लागतील. बरोबर बरोबर. माझ्या मुलाबाळांना मी उभं करावं लागेल. ज्या वेळेला माणूस स्वतःला मदत करायला लागतो, स्वतःला मदत करायला लागतो, त्यावेळेला जग त्याच्या मदतीला येतं धावून. सर, आता आपली मुलाखत लांबत चाललेली आहे आणि लांब जरी चालली असली तर ही विचार करायला लावणारी मुलाखत आहे. आज आपली संस्था, याचे सेक्रेटरी कोण आहेत, आता संस्था चालक कोण आहेत, संस्थेचे सेक्रेटरी कोण आहेत, आणि तुम्ही तर संस्थापक सेक्रेटरी आहातच, पण आता जो बॉडी आहे ते कोण चालवते शाळा? जे एक आहे, काळ जसा पुढे पुढे जात जाईल तशी मागची पिढी जी आहे, मागची जी पिढी आहे तिला मर्यादा पडतातच. होय ना, होय होय. त्यामुळं पुढच्या पिढीनं येऊन हे बघायला लागतंच. त्यामुळं सध्याची जी पिढी आहे त्या पिढीकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, मी हयात आहे तोपर्यंत सोबत आहेच. होय. मी प्रत्यक्षात कामही करतो. बर. आणखीनही मी वर्गात जाऊन तास 2-2 तास मुलांच्या बरोबर गप्पा बोलतो, शिकवतो, त्यांच्या समस्या विचारून घेतो, वा वा वा. मुलाचा दर्जा काय आहे हे बघतो. तसं प्रचलित व्यवस्थेमध्ये माझ्यासोबत आलेले जे पुढचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हे असंच अगदी जे हे संकुल आहे गुणवत्तेनं उभं राहिले. देश पातळीवर सुद्धा नोंद आता क्रीडा विभागाच्या मार्फत झालेली आहे. वा वा. म्हणजे क्रीडा विभागाच्या म्हणजे कामकाजामुळं काही मुलं क्रीडा जे विभागातून नाविन्य मिळवल्यामुळे सरकारी नोकरीमध्ये पात्र झालेले आहेत, क्लास 2 झालेले आहेत. आता तुमच्या संचालक, त्यामुळं संचालक मंडळानं, आताचं जे संचालक मंडळ आहे, संचालक मंडळ कोण काम करतं हा प्रश्न नाही. हां, त्याहीपेक्षा शाळेचा लौकिक टिकवून ठेवले. म्हणजे शाळेचा लौकिक कोणावर अवलंबून आहे? संस्था संचालकावर नाही, तो गुरुजनावर आहे. म्हणजे शिक्षकावर अवलंबून, म्हणजे शिक्षकांच्यावर अवलंबून आहे. जे शिक्षकामुळंच म्हणजे संस्थेचा लौकिक म्हणजे उभा राहतो. आणि मग शिक्षकाच्या मुळं जर उभा राहत असेल तर संस्थेनं एवढंच करायचं काम आहे, शिक्षकाच्या पाठीशी खंबीर उभं राहणं. वा 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 वा. आणि ते संस्थेनं आम्ही उभा राहिलो होतो त्याच पद्धतीनं पुढच्या लोकांनी उभं राहावं असं वाटतं. बरं. आता एक ह्या मुलाखतीच्या वेगळा एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आज जर भाई उद्धवराव पाटील असते
तर पूरग्रस्ताच्या या अतिवृष्टीमध्ये हजारो माणसांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. महाराष्ट्र सरकारचं सहकार्य तेवढ्या पद्धतीनं दिसत नाही. अजून ठोस सरकारनं निर्णय घेतला नाही. आणि या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं गोरगरिबाचं नुकसान झाले त्याला ठोस रकमेचं आश्वासन दिलं नाही. उद्धवराव पाटील असते तर काय केलं असतं? उद्धवराव दादांनी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी जन्म घाललेला होता. होय. त्यामुळं त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या मुळापासून काय आहेत, बेसिक लेवलपासून ते पुढच्या सर्व आल्या, त्या समस्या काय आहेत त्याच्यावरच राजकारण केलं. बरोबर. आणि मग देशाची प्रगती म्हणजे मोजमाप तरी नक्की काय असतं? देशाच्या प्रगतीचं मोजमाप हेच असू शकतं की तळागाळातला जो समाज आहे, तळागाळातली जे काही शेतीवर अवलंबून असलेली जे जनता आहे, जे समाज आहे, तो समाज समस्यामुक्त करणे. ओके. आता तुमची महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा? अजून तरी या शेतकऱ्यांना पूरग्रस्त जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला नाही. तुम्ही सरकारला काय सांगाल? एक संस्था चालक आणि भाई उद्धवराव पाटलांचा एक शिष्य म्हणून तुम्ही काय सांगाल? सरकारनं त्यांच्या योजना काय असतील त्या असतील, पण संपूर्णतः तिजोरीतला पैसा शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठीच वापरावा. तर हे MD देशमुख आहेत. अत्यंत विस्तृत अशी चर्चा झाली. लोकांना हे आदर्श वाटणारी मुलाखत आहे. याचा आदर्श घ्यावा. 60 किलोमीटर चालत येऊन शाळा शिकायची आहे आणि शाळा शिकल्यानंतर भोसले हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक शिक्षक म्हणून काम करायचं आहे. आणि तिथं थोडेसे मतभेद झालं की शाळा सोडून स्वतः शाळा उभा करायची, पण गोरगरिबाच्या विद्यार्थ्याला न्याय द्यायचा ही संकल्पना MD देशमुखच्या मनात आली. आणि 1978 ते 1979पर्यंत शाळेचं रजिस्ट्रेशन करून संस्थेचं 3 शाळा, प्राथमिक, हायस्कूल आणि हायस्कूलला अटॅचच वरचे वर्ग 10वी 12वीचे इथपर्यंत विद्यार्थी आता शिक्षण घेतात. या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी आहेत आणि या शाळेमधूनच किती 300 का 3000 विद्यार्थी आहेत. बघा, हजारो म्हणजे अंदाज मी सांगितला पण सरांनी करेक्ट सांगितलं की 3000 विद्यार्थी आहेत. याच शाळेमध्ये राज्यभर गाजत असणारे आमदार खासदार ओमराजे निंबाळकर, जी या अतिवृष्टीमध्ये रात्रना दिवस पाण्यात शिरून शेतकऱ्याला वाचवण्याचं काम केलं, असे ओमराजे निंबाळकर या शाळेत शिकले. आमदार कैलासदादा पाटील या शाळेत शिकले. असे कित्येक लोक या शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टरसुद्धा झालेले आहेत. या शाळेचा आदर्श पूर्ण महाराष्ट्रानं पुन्हा घ्यावा. आणि त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली, आमच्या काळी जशी ही संस्था आम्ही चालवली त्याहीपेक्षा आताच्या संचालक बॉडीनं ही संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवावी. आणि ही संस्था कोणावर टिकून असते तर शिक्षकावर टिकून असते. त्या शिक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं. आणि ही संस्था आम्ही नसतानासुद्धा तेवढ्याच जोमानं पुढं जावी आणि गोरगरिबाच्या लेकराचा उद्धार व्हावा, अशीच भावना सरांनी व्यक्त केली. त्या भावनेला कितीपत न्याय भावी काळामध्ये मिळणार आहे, आता तर मिळतो आहे पण पुढंसुद्धा कसा मिळणार आहे याकडेच अपेक्षा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शिवाजी हायस्कूल हे हायस्कूल कशा पद्धतीने चालणार आहे, हे शाळा कशा पद्धतीने चालणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक.
लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.